नवी मुंबईतील शिरवणे गावात दुहेरी हत्येच्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी आणि सासूवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असून या हल्ल्यात दोघींचा मृत्यू झाला आहे। नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। आयुष बाळू निकाळजे असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी अपर्णा निकाळजे आणि सासू मालन गोसावी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। हल्ला इतका गंभीर होता की दोघींचाही जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून कुटुंबात वाद सुरू होते। या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले। या दुहेरी हत्येमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाचे स्वरूप आणि इतर बाबींचा सखोल तपास सध्या पोलीस करतायत। नवी मुंबईतील या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये। नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरवणे गावामध्ये आयुष बाळू निकाळजे, त्याची पत्नी अपर्णा आयुष निकाळजे आणि त्याची सासू मालन शैलेंद्र गोसावी हे राहत होते। मागच्या 1 वर्षापासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होते आणि ह्या वादातून काल रात्री 12 वाजल्याच्या सुमारास ह्या वादातून राग सहन न झाल्याने आयुष बाळू निकाळजे यांनी आपली पत्नी अपर्णा व सासू मालन यांचा चाकूने खून केलेला आहे आणि ते दोन्ही मयत झालेले आहेत। याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे। सर, महिलेचा काय संबंध होता? याच्यामध्ये आयुषला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर थोडक्यात संशय होता। त्या संशयावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते। आरोपीचं मूळ गाव तसं तळेगाव आहे, परंतु आरोपी गेले 3 वर्षापासून शिरवणे गावातच राहत होता। आपण त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे। त्याबाबत मी अजून माहिती घेतली नाही। सध्या आरोपी कोर्टात